आता बघा हे युट्यूब वाले जरा इकडे बघा. आम्ही बुवांच्या विषयाचं उत्तर दिलं म्हणजे हे किती सरभरीत झालेत बघा. आता बसले असतील खांबा, यांना खांबा लागतो. काल आमच्याकडे खांबा दिसला, आज वायर होती दादांची म्हणून दिसली नाही. खांबा घेऊन बसला असतील बुवा. कान खोडून ऐका, तुमच्या कानात हुंदीर घूस कोण पण मुतू दे, तिने साफ करणं ऐका की आम्ही जे उत्तर दिलं बुवांचं तो त्यांचा विषय आज इथं फुटले असा मी जाहीर करतो. कारण त्या विषयावर काय बोलले नाही, बरोबर ना काका? आज त्यांचा विषय इथं फुटलेला आहे असं मी जाहीर करतो. दुसरा विषय, आयोजकांनी जो आम्हाला प्रश्न दिला होता योगेश दादांना मी उत्तर दिलं आहे आणि त्याने मोठ्या मनाने ते उत्तर आज मान्य केलेलं आहे. आम्ही सुद्धा दिलेलं उत्तर तंतोतंत त्यांना जुळालं आहे. तर खरोखरच आयोजक पाहिजे तेव्हा कुठे या अभ्यासाला चालना मिळते. दादांचं योगेश दादांनी सांगितलं की ते उत्तर तुम्ही इथे जाहीर करावं. शक्तीवाले शाहीर याने सुद्धा उत्तर तेच दिलं आहे आणि योगायोगाने आम्ही सुद्धा उत्तर दिलं तेच आहे. बारी सुरू व्हायच्या अगोदर मी त्यांच्याकडे हे उत्तर दिलं होतं. त्यांचं आणि उत्तर आमचं एकच आलं आहे. तर योगेश दादा कुठे आहे? वाचू का? दादांचा प्रश्न होता की त्या बाळाचं नाव काय, तर त्या बाळाचं नाव अयप्पा होय. काही पुराणात त्याला हरिहर पुत्र सुद्धा म्हटलं जातं. हरी म्हणजे विष्णू आणि हर म्हणजे शंकर, त्यामुळे त्या मुलाला हरिहर सुद्धा म्हटलं जातं. काही ठिकाणी मणिकंठ ही ओळखलं जातं. तर तो मुलगा कोणत्या नदीच्या काठी जन्माला आला? त्या नदीचं नाव पंपा नदी. त्या बाळाला राजा कोण घेऊन गेला असो तिसरा प्रश्न होता त्यामध्ये. तर बाळाला राजवंशाचा म्हणजे पाताळम नगराचा राजा राजशेखर घेऊन गेला. म्हणजे राजशेखर या राजाला संतान नव्हतं, त्यांना हे दिव्य बालक जंगलात मिळालं. त्याचं नाव मणिकंठ ठेवले. शंकराने त्याच्या गळ्यात मणी बांधला म्हणून त्याला मणिकंठ सुद्धा म्हटलं जातं. शास्त्रा सुद्धा त्या बाळाला म्हटलं जातं. माझा ग्रंथा सकट दादांना मी माझं त्यांना उत्तर दाखवलेलं आहे आणि दादाने ते मान्य केलेलं आहे. आणि परत एकदा सांगतो, बुवा अय बुवा कानात परत भोका उघडी ठेवा. यांच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलेलं आज त्यांना पटलं आहे म्हणून ते बोलायला सुद्धा इथे मांडलं नाही. हा, आता दुसरा विषय, मी छत्रपती संभाजी राजांचं स्तवन घातलं, छाव्याचं स्तवन गायलं. बुवा आहेत का तुझे? बुवा आहेत, बरं झालं की. आणि हे एवढे भांबले बघा. मी काय म्हणालो की हे कुठल्या धुंदीत आहेत, हे कुठल्या नशेत आहेत, हे एकदा जाऊन चेक करा. म्हणाले शिवरायांचं स्तवन गायलं. नाही, मी शिवरायांचं स्तवन गायलं, मी छत्रपती संभाजी राजांचं स्तवन गायलं. बुवा परत सांगतो तुम्हाला. आणि ऐका, बुवानी पहिल्या बारीमध्ये ओम नमो पार्वतीपते हर हर महादेव हे छावा चित्रपटातील जो श्लोक जो आरोळी दिली म्हणून माझं आजचं मी स्तवन बदललं. ना संगीतकारांना माहिती होतं ना ढोलकीपट्टूंना माहित होतं म्हणून जरा स्केल वर खाली झाली. बाकी स्केलचं मला सांगायचं नाही. तुम्ही स्केलचं सांगायचं नाही. स्तवन सोडून सर्व गाणी स्केल मध्ये होती माझी. काली 1 ला, काली 4 ला अशी गाणी. उगाच ना ह्याच्याकडे बोलायला काय नाही ना, मग हे असे घसरतात. कायच यांच्याकडे नसतं. दुसरा विषय बघा, रात्रीच्या अंडीची तुम्ही बसा शिटम बघा. स्वतःला म्हणतोय मीच आहे शाणा. त्यांचाच विषय गातोय साहेब. थांबा जरा. गायला येईना एकही गाणं. मग आम्ही इथं भजन केलं नाही? तुम्हीच सांगा. 4 गाणी गाऊन गेलो, ती गाणीच गायली ना आणि स्वतःच्याच लेखणीची होती. स्वतःच्या लेखणीची सर्व गाणी बुवा तेवढी धमक आहे माझ्यात म्हणून बघतो का. अरे समोर लढ गायला येईना एकही गाणं. समोर लढायची याच्या अंगात नाही धमक. अरे कसला शाहीर धुमक याच्या गाण्याला नाही यमक. बघा त्या गाण्यात काय म्हणाले बुवा अंतऱ्यामध्ये ऐका की नाकात घालतो अंजन. तुझ्या बापसान घातला होता नाकात अंजन.
याच्या बापान घातला होता नाकात दिसत, नाकात अंजन, डोळ्यात अंजन घालतात. तुमच्या गाण्याला यमक आहे का? हा, आणि म्हणतात तुषार बुवा इथं पाहिजे होते, कारण माझी अवस्था तिथं तुषार बुवा आहेत. त्यांना शाहीर मानाचं परत मुद्रा करतो, कारण ते बुवा माझे वस्तात आपली म्हणजे आपल्या एका समोरच्या शाहिराला सन्मान देऊन तेवढी त्या पद्धतीने तारी करतात. पण ह्याचा फायदा हे 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 घेतात. हे नालायक बोलतो असतो मला, हे घेतात. म्हणून आज मी त्यांना चांगला लागलो, म्हणून म्हणतात तुषार बुवा हवे होते. मला म्हणतात गाण्याचे यमक, आणि म्हणतो नाकात घालतो अंजन. येड येड रे बुवा येड. नाकात अंजन नाही घालीत बुवा, नाकात व्यसन आणि डोळ्यात अंजन घालतात. पॉइंट टू बी नोटेड. हा, दुसरा विषय नाही बघा, माझी गवळण, मी काय म्हणतो माझी गवळण ओरिजिनल ऐकून दाखवतो, म्हणजे मिक्स नाही, अगदी ओरिजिनल चालत होती माझी. ह्यांना वाटतं रिक्षात बसली, टॅक्सीत बसली, रॉंग. माझी चाल ऐकतो बघा. अगं तुझा ग नकरा मारते चकरा, जणू ही चंद्राची को. लाडात आली माझ्या प्रेमात आली ही झुमकावाली पोर. दूध का दूध, पाणी का पाणी. तुम्हाला ती जमली नाही आज सुद्धा माझी गवळांची कटिंग द्यायला. हा, म्हणून. आणि मी चालत ओरिजिनल जशी चाल होती तशीच होती. काल सुद्धा चाल होती. काल कुठली होती चाल? काल कुठली तू होतास? वाडीव दिसतय राव तुम्ही लय वाडीव दिसतय राव. ही चाल गवळांची होती. अंतरा सुद्धा तसाच होता. नाही, काहीतरी बोलायला पद्धत पाहिजे. ह्यांना कळत नाही, ती चालच कळली नाही. आज त्यांना जमलीच नाही, म्हणून ती तोडायची भाषा केलीच नाही त्याने. बघा, हा सामना काय असतो? सवालाला सवाल, जवाबाला जवाब, गाण्याला गाणं. मी प्रत्येक गाण्याचं तुम्हाला उत्तर दिलंय. नाही, माझ्या गाण्याला आवडले, बक्षीस लावलं होतं. 100 रुपयाची किंमत करायची नाही बुवा. 100 रुपये काय भीक मागायला आलो नाही. तुम्हाला भरपूर पैसे, तुम्ही इथलं घर जवळ आहे मला माहिती आहे. हा, तुम्ही साखरप्याचं घर जवळ आहे मला माहिती आहे. मी नवाच आहे, पण एक चॅलेंज असतं बुवा समोरच्या प्रतिस्पर्धीची. पैशाची किंमत नाही. त्या 100 तुम्ही जर त्या गणाची तोड दिली असती तर 100 रुपये मी देत. 100 रुपये म्हणजे जर तुम्ही त्याची तोड दिली असतात तर त्या हजाराच्या पटीने त्याची किंमत होती. पण तुमची किंमत शून्य आहे बुवा. दुसरा बघा, बुवाने शंकराचा विषय गायला. रिक्षात बसली बुवा, हा बुवा बघा, हा बुवा आहे येड जावा. युट्यूबला आहे, अजिबात एडिटिंग करायचं नाही. पहिलं सांगतो हा शब्द. शंकराचं गाणं गात आहेत, महादेवाचं गाणं गात आहेत. कुठल्या ग्रंथात त्या शंकराला येड जावा म्हटलं असेल? बुवा घेऊन यायचंय. मी 2 मिनिटं थांबतो इथे. 12 बोडीचा मी विषय तो पटवून देणार आज. पण येड जावा कुठला शंकराला येड जावा कधी कोणी मानताय? हे बुवा तुमच्या कुठं असेल तर घेऊन या, बघूया. असं कोणतरी यांना वरचढ भेटला ना की हे गांगरून जातात. मग म्हणतात आज तुम्हाला तुषार बुवा पाहिजे होते. त्यांना माहिती आहे सचिन नाव जरी सेम असलं, तू सचिन तेंडुलकर असलास असू दे, बघ तू हार षटकार चौकार, पण माझ्याकडे यॉर्कर आहे, तुझी विकेट काढूनच जाणार आहे. हा, बुवाने घेऊन यायचं येड जावा शंकर कुठं आहे तो बघूया. एक राऊंड मारा तिथपर्यंत. बुवा येतात घेऊन. बघा अजून एक आला विषय की म्हैस ही 12 बोड्याची म्हणून पैदास रेड्याची. बघा नाही गंमत बघा, हे किती येड पण येड बुवा, येड रे येड.
बघा, म्हैस ही 12 बोड्याची म्हणून पैदास रेड्याची. आता म्हैस कोण? मला काय सांगू दे, स्त्रीची बाजू तुम्ही मांडताय बरोबर, आणि स्वतःलाच म्हणून घेत आहे म्हैस ही 12 बोड्याची. नाही ओ योगेश दादा कुठे आहे? यांना जरा चेक करा, ही म्हैस आहे का रेडा आहे तो? नाही, ही म्हैस आहे की रेडा आहे तर चेक करा जाऊन, पक्का कोण आहे ते बघा. मला म्हणतात की मी स्त्रीची बाजू मांडतोय आणि स्वतःच म्हणतात म्हैस ही 12 बोड्याची. कोणाला बोलताय तुम्ही? हा, म्हैस ही 12 बोड्याची कोणी? म्हैस कोण? तुम्ही. हा, मी रेडा आहे ना, पण तू त्या अगोदर तू 12 बोड्याची म्हैस आहेस. हे गाणं बोलतात ना की या 12 बोडीला मी पटवून देतोय. बघा, गाण्याचा विषय काय होता, काय की सूर्यदेव आणि सज्ञा राणी, सूर्यदेव आणि सज्ञा राणी लग्न झाल्यावर सज्ञा राणी सूर्यदेवाकडे मिळण्याची आशा घेऊन येते. सूर्यदेवाकडे ती सज्ञा राणी मिळण्याची आशा घेऊन येते, पण सूर्यदेवाचे ते सण झालं नाही. त्यामुळे सज्ञा राणीचे घोडीत रूपांतर होतं. सज्ञा राणीचे घोडीत रूपांतर होतं. ते घोडीचं रूप घेऊन त्या अरण्यात निघून जाते. विषय परत गातो ऐका एकदा बघा. राजच माझा झालाय पगार, अरे नटून कटून आले ही आज, सहन होईन या नवऱ्याचं तेज, मनी आसना काम वासना, अरे मनी आसना काम वासना, मग हिन धर्म मोडीला. यमक घुमक आहे मी, यमकावर बरोबर लक्ष आहे माझं सुद्धा. बघा, अरे मनी आसना काम वासना, मग हिने धर्म मोडीला. तिची काम इच्छा, काम वासना जागृत झाली म्हणून काय म्हणतोय, अरे खुजली आली या घोडीला, खुजली आली या घोडीला, या 12 बोडीला, खुजली आली या घोडीला, या 12 बोडीला. जटांचा विषय बघा, काय गायलं होतं काल? रिक्षात बसली, टॅक्सीत बसली. आता माझ्या कळण्याची तर म्हणतात ही होती. मला दोन्ही चाळीचा तुम्हाला फरक सांगतो बघा. अरे रिक्षात बसली, टॅक्सीत बसली, बघा, सांगे जण सबागण, आहे मनाने बुवा हा खोटा, आहेत सांगितलं 4 भाटा, आहेत सांगितलं 4 भाटा, तरी उमटशील काय माझी जाटा. हा विषय होता. सुतपुत्र करणं हा स्वतःच काव्य करायचा. तो एक कवी होता. काही दिवसाने तो भाट झाला. भाट म्हणजे गाणी गाणारा, त्याला भाट म्हणायचे. गाणी गाणारा झाला. तो गावोगावी जाऊन एका राजाकडे पोवाडा गाणी गायचा. परंतु कालांतराने त्याचे मन इंद्राची नगरी जिंकायची असा विपरीत बुद्धी सुचली. याच खबरीने देवगणाने इंद्रास दिली. इंद्र हसून म्हणाला, अरे तू मोठा असशील भाट, तरी काय माझी काय उपटणार साठ. हा विषय बुवा साधा. आणि हे कसं माहितीये काय, पहिल्या बारीत तेवढं आदिमायाची बाजू म्हणतात. हा, मग घोड्याला तेव्हा तुमचं कुठं जातं आदिमाया. बुवा जर आदिमायाची बाजू श्रेष्ठ करताय तर दुसरी बारी सुद्धा आदिमायाची बोलायची. काय म्हणतात की म्हशीला 12 बोड्याच्या म्हशीला, कुठं आहे आदिमाया तुमची? आदिमाया कुठं आहे तुमची? आता दुसरा विषय सांगतो बघा. नाही बुवांना खांबाच अंगावर आलाय. तो कातळवाडी पासून
आमच्या मोडतवड्यापासून आज साखरपत येईपर्यंत खांबाच दिसतोय बघा. काय म्हणतो बघा, आता बसले असतील. अजून सुद्धा बुवा इथे आलेले आहेत, ह्याचा अर्थ त्यांचा विषय फुटलेला आहे. आज इथे जाहीर करतो मी, परत ते परत फोन करेन बघा. हो पहिली आली हो अंगावर, तिला घेतली सिंगावर. यमात ए यमात मैं हूँ धुमाकूळ. पहिली आली अंगावर, तिला घेतली सिंगावर. सारई प्रीत घडलं झाल्या दोन्ही बी तंगड्यावर. सारई प्रीत घडलं झाल्या दोन्ही बी तंगड्यावर. देव्या आणि 2 तारखेला परत व तयारी करून या बघा. आजच माझा झालाय पगार. अरे भरल्या सभेत मजाच घडली, मग गर्वाशी भाषा यालाच नडली. आज उत्तर तुमचं आम्ही बरोबर दिलं. 2-2 प्रश्नाचं उत्तर आम्ही दिलेलं आहे. कमी समजायचं नाही बुवा तुम्ही आम्हाला सुद्धा. तुषार बुवा पाहिजे तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्हाला सचिन धुमक ऐकायचं नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. अरे भरल्या सभेत मजाच घडली, मग गर्वाची भाषा यालाच नडली. अरे झाली फजेती हसावं किती. अरे झाली फजेती हसावं किती. तेव्हा झालाय हा गरम. किती डोळे लाल बघितले ते डोळे लाल लाल डोळे बघून आलाय. जामच गरम झालेला आहे. अरे झाली फजिती हसावं किती. तेव्हा झालाय हा गरम. मग गेला कुतून कुतून दम. मग याचा गेला कुतून कुतून दम. म्हणे हाही जड एकदम. म्हणे कुतून कुतून दम. म्हणे हाही जड रात्र थोडी सोंग जाम बरोबर की नाही. उद्या सुद्धा माझा कार्यक्रम आहे. बुवा आज इथे माहेरपणाला आलेले आहेत, सासरवडीत आलेले राहायला आलेले आहेत. तुम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करा. पण मी विनंती करतोय की बुवांच्या रूमात सर्व सोयी झाल्या, चाय पाणी नाश्ता. आम्हाला तिकडे डावण्यात आलं. दादा योगेश दादा जरा लक्ष ठेवा, आमच्या मुलांना ना पाणी ना चाय काय सुद्धा मिळाले नाही. असा दुजाभाव व्हायला नको. आम्ही सुद्धा ते नाचायला आलो, तुमचं मनोरंजन करायला आलोय. नाही चुकून राहिला असेल पण एकदा आठवण करून देतोय बघा. शेवटचं गाणं आहे स्वर्गच या भुवरी. निसर्गाची किमयागिरी. या भुवरी निसर्गाची किमयागिरी. घ्या पाहून एकदा दारी. मग साऱ्या जगात
सोन्याची खाण साऱ्या जगात महान सोन्याची खाण माझी रत्नागिरी साऱ्या जगात महान सोन्याची खाण माझी रत्नागिरी माझे वस्ताद लोकप्रिय तुरेवाले शाही तुषारजी बंदरे यांनी जगभर त्या रत्नागिरीचा डंका गाजवलाय. आज हे दुसरं रत्नागिरीचं गाणं सादर केलं बघा. हो परशुरामाने परशुखे गोड हटवला समुद्र देवाला कोकण हटवला जन्मभूमीचा माझा माझे अभिमान
प्रतिस्पर्धी शाही सचिनजी कदम यांनी आरतीला यायचंय. घेतो मी निरोप पूर्ण झाली सेवा. घेतो मी निरोप पूर्ण झाली सेवा. मग नागेशाच्या शाहिरा नागेशाच्या शाहिरा आरतीला यावा. घेतो मी निरोप पूर्ण झाली सेवा. घेतो मी निरोप पूर्ण झाली सेवा. घेतो मी निरोप पूर्ण झाली सेवा. महाराज की जय.